हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ असं म्हटलं जातं, पण खरंच असं होतं का की कधी कधी इतिहास आपल्याला सावध करत असतो। 2025 एक वर्ष जे दिवसेंदिवस अधिकच विचित्र होत चाललंय आणि आता नेटकरी म्हणायला लागलेत की हे सगळं याआधीही होऊन गेलंय। हो, 1941 जेव्हा पर्ल हार्बर हल्ला झाला, अमेरिका थेट दुसऱ्या महायुद्धात उतरली तर जगभर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली। आणि आता 2025 तेच कॅलेंडर, तोच वार, 30 तारीख, साल बदललं पण वेळ तशीच। नेटिझन्स म्हणतायत काहीतरी मोठं घडणार आहे, म्हणजे पुन्हा एक महायुद्ध होणार का, पुन्हा एक महासंकट जगावर येणार का। पण त्याआधी पाहूयात 1941 मध्ये नेमकं काय घडलंय। 7 डिसेंबर पर्ल हार्बर, जपानचा अचानक हल्ला, अमेरिकेचा युद्धात प्रवेश, हिटलर युरोपात धुमाकूळ घालत होता आणि जग भय आणि रक्तरंजित भविष्याच्या वाटेवर होतं। आता 2025 कडे पहा, रशिया युक्रेन युद्ध अजूनही चालू आहे, इराण इस्रायल गाझा संघर्ष उफाळलेला आहे, अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय अस्थिरता आहे, भारत पाकिस्तान सीमेवर सतत कुरघोडी सुरू आहेत। इतकं सगळं एकाच वेळेस, हा योगायोग आहे की खरंच 1941 ची पुनरावृत्ती। पण थांबा, फक्त युद्ध नाही, अपघात, हल्ले आणि नैसर्गिक आपत्तींचाही मारा सुरू आहे। अहमदाबाद विमान अपघात, पहलगाम दहशतवादी हल्ला, लॉस एंजेलिसमध्ये लागलेली भीषण आग, कुंभमेळा, आरसीबी चेंगराचेंगरी, दिल्ली स्टेशनवरील चेंगराचेंगरी, इंद्रायणी पूल दुर्घटना आणि आता तमिळनाडूमध्ये मासेमारींच्या जाळ्यात अडकलेला 30 फूट लांब खोल समुद्रातून वर आलेला ओव्हरफिश, त्याला डूम्सडे फिश असंही म्हणतात। जपानी पौराणिक कथेनुसार या माशाला समुद्र देवाचा दूत असंही म्हटलं जातं आणि जेव्हा तो वर येतो तेव्हा ते नैसर्गिक आपत्तीचं संकेत असतं। या माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। काहीतरी घडणार आहे असंच लोक म्हणू लागलेत। याशिवाय असंही म्हटलं जातंय की 2025 मध्ये मंगळाचा पृथ्वीवर नकारात्मक प्रभाव जाणवतोय आणि त्यामुळेच अनेक वाईट घटना घडतायत, युद्ध, नैसर्गिक आपत्ती, राजकीय अस्थिरता आणि जागतिक तणाव। 2025 ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ उच्च स्थितीत असून पृथ्वीच्या अगदी जवळ आलाय। मंगळ युद्ध, आक्रमकता, संकट आणि उन्मादाचा ग्रह आहे, ज्याच्या प्रभावाखाली माणसांचं वागणं बदलतं, देशांचे निर्णय अधिक आक्रमक होतात। हे सगळं फक्त योगायोग आहे की काळाची भीषण पुनरावृत्ती। कॅलेंडर रिपीट होणं ही गणिताची गोष्ट असेल, पण इतिहासाचं स्वतःला रिपीट करणं। 2025 हे वर्ष फक्त वर्तमान नाहीये, हा एक आरसा आहे, भूतकाळाचा आणि कदाचित भविष्याचाही। मात्र या सगळ्या सोशल मीडिया आणि लोकांमधल्या चर्चा झाल्या, पण खरंच असं असेल का? खरंच जगावर काही मोठं संकट येणार आहे का? खरंच 1941 मध्ये जे घडलंय ते 2025 मध्ये होईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही असेच इंटरेस्टिंग विषय तुमच्यासाठी घेऊन येतच राहू। मात्र अशाच इंटरेस्टिंग विषयासाठी कट टू कट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।